नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक चव्हाण आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे रविवार आणि जसं तुम्हाला माहित आहे की आपण सुट्टीचा एकही दिवस वाया घालवत नसतो आणि आपली भटकंती ही कुठे ना कुठे चालूच असते. तशीच आपली आजची भटकंती निघाली ती शीतकडा या धबधब्यावर. त्र्यंबकेश्वर पासून जवळच असलेल्या भास्करगडाच्या पायथ्याला असलेला हा धबधबा बऱ्याच व्लॉगर्सकडून शीतकडा या नावाने प्रसिद्ध केलेला आहे, परंतु या धबधब्याचं खरं नाव आहे ते शीतकडा धबधबा. आणि आज आपण जाणार आहोत या शीतकडा धबधब्याच्या पायथ्याला. आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तो शीतकडा धबधबा आणि या शीतकडा धबधब्या जवळ जाण्याच्या मार्गावरची संपूर्ण कसरत. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ खाली कमेंट करा. थँक्यू. शीतकडा धबधब्याला पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उमरांडे या गावी पोहोचावं लागेल आणि उमरांडे या गावी पोहोचण्यासाठी आपण जर नाशिकहून निघत असाल तर त्र्यंबकेश्वर रस्त्याला त्र्यंबकेश्वरच्या 3 ते 4 किलोमीटर अलीकडे बहिणे फाट्यावर आपल्याला वळावं लागेल. त्यानंतर निरगुडपाडा येथे येऊन आपल्याला भास्करगडाच्या रस्त्याला जावं लागेल आणि त्यानंतर आपण पोहोचाल ते उमरांडे या गावी. त्या संबंधीचा सर्व रोड मॅप मी डिस्क्रिप्शनमध्येही टाकला आहे. आपण आता पोहोचलो आहोत ते उमरांडे या गावी. येथे आपण गावकऱ्यांना धबधब्याकडे जाण्याचा रस्ता विचारून आणि त्या रस्त्याकडे मार्गक्रमण करूयात. गावामध्ये गाडी पार्क केल्यानंतर आपण आता आपल्या पायपिटीला सुरुवात करणार आहोत. ही आहे जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषद शाळेकडून आपण स्थानिकांकडून मार्ग विचारून घेऊन आणि या दिशेला जाणार आहोत. आपल्यासोबत आपले छोटे सवंगडे आहेत. काय तुझं नाव आहे रे? गणेश. तुझं दीदी? ओरे. बरं, आद्या नाव आहे त्याचं. आणि ह्या दीदीचं नाव आहे काय? मोनिका. आणि हा सुमित. चला तर जाऊयात पुढे. इकडे पण हा जो छोटासा धबधबा दिसतोय त्याचाही सुंदर व्ह्यू आपल्याला मिळतोय. जसं एखाद्या मोठ्या जेवणाच्या आधी आपल्याला हॉटेलमध्ये स्टार्टर देतात त्याप्रकारे मोठा धबधबा बघण्याच्या आधी आपल्याला हे छोट्या धबधब्याचं स्टार्टर मिळालंय. ही संपूर्ण वाटच इतकी सुंदर आहे, तर पुढे आपल्याला अजून किती सौंदर्य बघायला मिळणार आहे. कसं जायचं? वाट फिरत नाही नाही ती काय नाही नाही नाही. काय करायचं? जायचं का नाही खाली? मग खाली जाऊ, पण मग इथं आपण तिकडे आवाज तिकडे येतो. अरे मग असंच करायचंय, इकडून जाऊन आणि त्या नदीच्या वाटेने धबधब्यापर्यंत जायचंय. तेच ना. पण मग बघा बरं का, खूप वेळ लागेल चढायला. इट्स नॉट दॅट इजी. हा एखादा किल्ला चढून जाणे एवढंच ट्रेकिंग आहे. मिशन अनसक्सेसफुल. अनसक्सेसफुल. बरं चला आता वरच्या बाजूनेच बघू. दरीचा आकार बघता आमच्या सर्व मित्रमंडळींनी
धबधबा वरून बघण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो निर्णय बदलून आपण आता दरीमध्ये जात आहोत. या व्हॅलीचा आपल्याला दिसणारा हा पहिलाच व्ह्यू, अतिशय सुंदर व्ह्यू. इथूनच आपल्याला खालच्या ओढ्याचा आणि त्यासोबतच धबधब्याचा आवाजही ऐकू येतोय. आपण या व्हॅलीमध्ये इथून उतरायला सुरुवात करीत आहोत. बघूयात आपल्याला खालीपर्यंत जायला संपूर्ण किती वेळ लागतो ते. आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि उतरायला आपण 1 तास पकडला तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण परत येऊ असा अंदाज आहे. आजचा सूर्यास्ताचा वेळ जो बघितला होता तो 6:36 होता. बघूयात आपण सूर्यास्त होईपर्यंत परत फिरतो की नाही. आणि आमचे एक्सपर्ट चेतन यांचं म्हणणं आहे की आज संध्याकाळी आपल्याला 4 वाजताच अंधार पडेल. कारवी आणि रान भेंडीची फुलं आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहेत. त्यासोबतच ही काय सागर, रान हळद ना, रान हळद आणि कौदरी. कौदरी हे पण एक असं छोटं झुडूप आहे की ज्याचा शूट जो आहे तो खाल्ला जातो कच्चा आणि पिकवून. परंतु या रस्त्यावर एकूणच जो रंगीबेरंगी फुलांचा ताटवा बघता संपूर्ण ट्रेक जो आहे तो अतिशय सुखावह असेल अशी अपेक्षा आहे. कुठून येऊ चेतन? एकदम भारी सीझन सापडलाय आपल्याला. खूपच कमी वेळा आपल्याला असा हा इन्फ्लोरेसन्स जो रानफुलांचा आहे तो बघायला मिळतो. आणि आज आपण नशीबवान आहोत की आजूबाजूला सगळीकडे जांभळ्या फुलांचा आणि त्यासोबतच इतर रंगांच्या फुलांचा आपल्याला सडा दिसतोय. धबधब्याचा जो आवाज आहे तो ऐकू यायला आता सुरुवात झाली आहे. आणि हा उतार जो आहे तो थोडासा उरला असेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. आपण मागील गावात जेव्हा पोचलो बेस विलेजला त्यावेळी आपल्याला बऱ्याच जणांनी तिथून सल्ला दिला की तुम्ही धबधबा जो आहे तो वरच्या बाजूने बघा आणि खाली जाऊ नका, कारण त्यावेळेस 3 वाजले होते आणि एकूणच बघता परत येता अंधार पडू शकतो असा सगळ्यांचा अंदाज असावा. आणि तो अंदाज खराही ठरेल असं वाटतंय, कारण
एकूणच जी पायवाट आहे धबधब्याच्या खाली जाण्याची ती थोडीशी निसरडी आणि अधिक स्टीप आहे, त्यामुळं चढण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो. परंतु आता जेव्हा आपण या पायवाट्याने खाली आलो आहे, आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूची संपूर्ण जैवविविधता बघता आपण ती रिस्क घेतली ते चांगलंच झालं असं म्हणावं लागेल. आणि आमचे चेतन कुमार, ज्यांना गायनाची पण खूप आवड आहे, ते विविध भजनं म्हणून आणि या पायवाटेचा या एकूणच प्रवासाचा आनंद घेत आहेत. आपण मागील वर्षी गुरुंडी धबधब्याला गेलो होतो, शेवखंडीजवळ असणारा हा धबधबा. तिथं पण अशाच प्रकारे खाली उतरून आणि अशाच प्रकारची संपूर्ण वाट जी आहे ती उतरून आणि धबधब्याच्या खालीपर्यंत जाता येतं. तो व्हिडिओ काय आपण बनवू शकलो नाही, परंतु आज तशाच प्रकारची वाट आपल्याला इथे तुडवावी लागत आहे. आणि त्याहीपेक्षा चांगला असा धबधबा आपल्याला बघायला मिळणार आहे. उतरायला सुरुवात करून जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि तरी हा आपला जो रीच पॉईंट आहे तो येण्याचं नाव घेत नाही आहे. आणि अजूनही इथून दरी जी आहे ती खूप खाली दिसते. अजून कमीत कमी अर्धा ते पाऊण तास ही दरी उतरायला लागेल असा माझा अंदाज आहे. धबधब्याच्या ट्रेकच्या सुरुवातीलाच आमच्या ट्रेकर्स मंडळीकडून आपण इथून परत फिरू आणि धबधब्याचा आस्वाद जो आहे तो धबधब्याच्या वरच्या बाजूने घेऊ असा एक प्रस्ताव आला होता. परंतु 4-3 अशा प्रस्तावाने तो धबधबा आपण खाली जाऊन बघू या ज्या विचाराला आहे ती मान्यता मिळाली. आणि आता आमचे चेतन यांचं असं म्हणणं आहे की तो जो प्रस्ताव आपण धबधबावरून जाऊन बघण्याचा जो प्रस्ताव होता तो मान्य करायला हवा होता असं त्यांचं म्हणणं आहे. कारण जसं जसं खाली जातोय तसं तसं परत चढताना किती वेळ लागणार आहे, किती एफर्ट्स द्यावे लागणार आहेत, जसं मी आधीच सांगितलं, याचा अंदाज काढून आणि उतरण्याचा आनंद जो आहे तो घेता येत नाही आहे. संपूर्ण पानवेली आणि घनदाट अशा वृक्षराजीने वेढलेला हा परिसर, ही वाट, या वाटेवर खूप कमी वेळा स्थानिक लोकही असतील असं मला वाटतं. कारण अनटचड अशा प्रकारची ही वाट. आता माझा पाय घसरत होता. इकडे सागरकडून विविध रानफुलांची फोटोग्राफी चालू आहे. गणेश जो आहे त्याला लवकरात लवकर खाली पोहोचण्याची घाई लागली आणि तो खाली गेलाय. आता आपण उतरंडीच्या या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि नदीचा जो आवाज आहे तो अधिक तीव्रतेने यायला सुरुवात झाली आहे. छोट्याशा कवडसांमधून नदी पण दिसायला लागली आहे. आपण मागील वर्षी जो काळू धबधब्याचा एक ट्रेक केला होता तोही मला वाटतं इतका अवघड नव्हता, परंतु त्याहीपेक्षा जास्त अवघड असा ट्रेक आपल्याला आज करावा लागेल. ज्यावेळेस आपण हा धबधबा बघून आणि परतीची वाट पकडू त्यावेळेस आपण या नदीजवळ येऊन पोचलो आहोत. नदी अगदीच दृष्टिक्षेपात आलेली आहे. काल परवा आणि मागील 3 ते 4 दिवस चांगला पाऊस कोसळत असल्यामुळं आज या नदीला पण खूप सारं पाणी आहे. पाण्याचा प्रवाह जो आहे तो
अतिशय वेगाने वाहत आहे, नितळ अशा प्रकारचं पाणी. आणि या नदीने आपल्याला वरील बाजूस चालत जायचं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटांचा ट्रेक करून आपण धबधब्याच्या खाली पोहोचूयात. एक टास्क पार केल्यानंतर आपल्याला आता दुसरा जो नदीतून चालत जाण्याचा जो टास्क आहे, तो जो अवघड अशा प्रकारचा टास्क आहे तो आपण सुरू करतोय. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही नदी क्रॉस करून आणि वाट काढत जावं लागणार आहे. परंतु इथवर पोचल्यानंतर आपण इथवर पोचण्यासाठी जे परिश्रम घेतलेले आहेत ते कुठेतरी सार्थ ठरतील असं वाटायला लागलं आहे. आता आपण ओढ्याच्या अशा पॉइंटला आलेलो आहोत की इथं आपल्याला हा जो लाकडाचा खांब आहे याला पकडून आणि तिकडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही. थोडंसं अवघड आहे परंतु नक्कीच करूयात आपण. लेट्स गो. धबधब्याकडे जाणारा ओढ्याचा अवघड असा पॅच जो आहे तो आपण पार केला आहे. आपण इकडे ओढा इथं पार केला आणि त्यानंतर आपण आता पुढे मार्गक्रमण करीत आहोत. परंतु आता पावसाचा जोरही वाढत चालला आहे आणि डास पण खूप चावत आहेत. डास ज्यांना आम्ही आमच्या डांगी कोकणी भाषेमध्ये मुरकुटा असं म्हणतो, त्यांचा आवेग जो आहे तो जास्त होत चालला आहे आणि त्यामुळेच हा ट्रेक जो आहे तो जास्त अवघड होत चालला आहे. आपण अपेक्षा करूया की हा जो ओढा आहे त्याचं पाणी वाढणार नाही. धबधबा तर तसा जवळच आला आहे परंतु तसा जवळ आला आहे तर तसा ट्रेक जो आहे या संपूर्ण ओढ्याचा तो अवघड होत चालला आहे. जाऊयात पुढे. आपण आता धबधब्याच्या अगदीच खाली येऊन पोचलो आहोत. धबधबा जिथून पडतो
ते कातळ दिसायला लागलेले आहेत आणि इकडे या वृक्षराजीमध्ये तो धबधबा लपलेला आहे. आपण थोडंसं पुढे जाऊन त्याला एक्सप्लोर करूयात. थोड्याचा दुसरा अवघड असा पॉईंट पार केल्यानंतर आता आपण अगदीच काही अंतरावर धबधब्याचा रौद्र आवाजही आपल्याला कळत आहे आणि जसं अधिक जवळ जातं तसं पाण्याची तुषार ही अधिक तीव्रतेने अंगावर आणि आपल्या डोळ्यांच्या पडायला लागलेली आहे. आणि अखेरीस आपण धबधब्याच्या खाली येऊन पोचलो आहोत. ज्यासाठी केला होता अट्टाहास ही भावना आता माझ्या मनामध्ये येत आहे. अतिशय सुंदर असं आणि तितकंच रौद्र असं हे धबधब्याचं रूप मी माझ्या डोळ्यांमध्ये व कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये साठवून घेत आहे. धबधबा बघून झाल्यानंतर आता आपण परतीच्या वाटेला लागलो आहोत. फायनली आपण हा शीतकडा वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे तो संपूर्णपणे चढून आलो आहोत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं शीतकडा वॉटरफॉल. गावातून आपण तिथपर्यंत कशा प्रकारे गेलो, त्यासोबतच आपण ती नदी कशी पार केली आणि ती नदी पार करण्याचा थरार व धबधब्याच्या खाली पोहोचण्याचा थरार. माझ्यासोबत माझे मित्र आहेत गणेश, सागर आणि चेतन. गणेश, कसा वाटला तुला हा धबधबा? अप्रतिम. चेतन, छान असा धबधबा आणि खूप प्रवास होता. त्यानंतर आपण सागरची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सागर, कसा वाटला? उघड असा धबधबा आहे. पावसाळ्यात थोडं जाणं रिस्कीच आहे, पण बऱ्यापैकी भारी अनुभव भेटतो नाही का? नक्कीच खूपच चांगला असा अनुभव आपल्याला या धबधब्याने दिला. वन्स इन अ लाईफ टाईम अशा प्रकारचा हा धबधबा आहे. मला नक्कीच पुन्हा एकदा पुढच्या वर्षी इकडे यायला आवडेल. आपण सर्वांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि असंच प्रेम देत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.